नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ऍडमिशन 2024-25 चे रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे। काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली देखील असेल, बरेचशा विद्यार्थ्यांची ही प्रोसेस बाकी आहे। पण तुम्ही ही प्रोसेस करत असताना काही गोष्टींची काळजी घेताय का? काय काय काळजी घ्यायला पाहिजे, ज्यांचं राहिलंय आणि ज्यांनी केलंय अशा दोघांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रजिस्ट्रेशन कसं करायचं, डिटेल प्रोसिजर स्टार्ट टू एंड, डॉक्युमेंट अपलोडिंग पर्यंत। ओके, आयडी पासवर्ड जनरेट कसा करायचा, फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी म्हणजे काय, फोटो आणि साइन अपलोड कशा करायच्या, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मची फी किती असेल, त्याचबरोबर फॉर्म फिल केल्याच्या नंतर काही जणांचे डॉक्युमेंट पेंडिंग राहतात, काही जणांना स्टॅटस पेंडिंग येतो किंवा इनकम्प्लीट येतो, कंप्लीट असल्यावर काय, कधी तुमची प्रोसेस कंप्लीट व्हेरिफिकेशन होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊयात। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात। त्याआधी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला म्हणजे अक्षयज व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आपण व्हिडिओ सुरू करूयात। ओके, आता वेबसाईट जी आहे म्हणजे ही वेबसाईट महासीईटीची FE 2024 ची, या वेबसाईटवर जायचं कसं ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही केअरफुली बघून घ्या। FE 2024 महासीईटी हे जरी तुम्ही टाकलं गुगलला तरी सुद्धा महासीईटी सेल येणार आहे आणि FE 2024 ची ही जी स्क्रीन आहे ही तुम्हाला ओपन होईल। इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, स्टार्ट टू एंड अगदी बारकावे त्यामध्ये मी सांगितलेले आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। ओके, आता ही स्क्रीन आहे FE 2024-25, FE म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग। ओके, तर तिथं रजिस्ट्रेशन करताना तुम्ही ज्यावेळेस होमला येताल त्यावेळेस दोन गोष्टी आहेत, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन। ज्या कॅन्डिडेटनी अद्याप काहीच प्रोसेस केलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांनी न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं। ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय, आयडी पासवर्ड जनरेट झालेला आहे किंवा तुम्हाला यापुढे सुद्धा यूज करायचंय, त्या केसमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर तुम्ही क्लिक करायचं। हे दोन टॅब इथे देखील येतील, पहा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल ते दोन टॅब लेफ्ट साईडला सुद्धा येतील। ओके, तर आता आपण न्यू रजिस्ट्रेशन पासून सुरू करणार आहोत। ओके, न्यू रजिस्ट्रेशनला ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस ही विंडो तुमच्या समोर ओपन होईल। तर तिथे विचारतात हॅव यू अपियर्ड फॉर PCM एक्झामिनेशन, म्हणजे सीईटी एक्झाम तुम्ही अपियर्ड आहात की नाही, सीईटी अपियर्ड आहात का नाही, तर येसला तुम्हाला क्लिक करायचंय। येस आणि नो असे ऑप्शन दिले, येसला क्लिक केले सीईटी अपियर्ड असणाऱ्याच विद्यार्थी हे इंजिनिअरिंगसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असतात। ओके, तर तिथे येस क्लिक करायचंय। त्याचबरोबर तिथे एक छोटंसं सेंटेन्स दिलेलं आहे, ते सेंटेन्स मी पुढच्या स्लाइड मध्ये घेतो। आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स। आता सीईटी तुम्ही जर दिलेली आहे, ओके, तिथे येस जर केलं तर तुम्हाला हे 2-3 टॅब येतात। ऍप्लिकेशन नंबर सीईटीचा किती होता, सीईटीचा रोल नंबर किती होता, त्याचबरोबर सीईटीच्या फॉर्मवर फिल करताना बर्थ डेट किती मेन्शन केलेली आहे, काय आहे, तर ते तुम्हाला तिथे टाकायचंय। त्या व्यतिरिक्त या स्लाइड मध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की PCB ची सीईटी तुम्ही दिली आहे का नाही, जर दिली असेल तर येस करा, नसेल दिली तर नो करा। ओके, तर या ठिकाणी हे डिटेल्स भरल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ, सीईटीचा रोल नंबर जो असेल तो तुम्ही टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे हे टिक करायचंय तुम्हाला काय की आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन्स। हे डिटेल भरल्याच्या नंतर तुम्हाला आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन इथं टिक करायचंय। ओके, त्यानंतर प्रत्येक वेळेस सेव्ह अँड प्रोसीड हे बटन क्लिक केल्यानंतर पुढची स्क्रीन तुम्हाला ओपन होणार आहे। ओके, आता या स्क्रीन मध्ये तुम्हाला तुमचं नाव इथं एंटर करायचंय, वडिलांचं नाव, आईचं नाव, जेंडर मेल फिमेल, बर्थ डेट, प्रत्येक वेळेस ते कन्फर्मेशनला विचारतंय। ओके, रिलीजन हिंदू मुस्लिम शीख काय जे असेल ते, त्यानंतर तुमचं रिजन अर्बन आहे की रुरल आहे, कौटुंबिक उत्पन्न, त्या पॉइंटवर मी पुढच्या स्लाइडवर येतो की इन्कम तुमचं किती पाहिजे। ओके, आणि ऍड्रेस, असे ह्या ज्या गोष्टी दिल्यात ना की सगळ्यात महत्वाचं या स्लाइड मध्ये एकच गोष्ट असणार आहे ती म्हणजे उमेदवाराचे पूर्ण नाव, कॅन्डिडेट्स फुल नेम, हे तुम्हाला टाकत असताना 12वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव आहे एक्झॅक्टली तसंच नाव तिथं टाकायचं।
ओके, आधार कार्डवर नावाची मिस्टेक असेल, अजून दुसऱ्या कुठल्या डॉक्युमेंटवर मिस्टेक असेल, त्यांनी क्लिअर कट सांगितलंय ऍज पर अपियर्ड ऑन HSC मार्कशीट. ओके, 12वीच्या मार्कशीटवर जे नाव असेल जसं असेल तसंच नाव तुम्ही इथे टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर इन्कमचं जो मी बोललो होतो की इन्कम रेंज इथे जी तुम्हाला सिलेक्ट करायची, या सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर आईचं वडिलांचं नाव, इन्कम रेंज त्यांनी दिलेले आहे. तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर जो इन्कम दिला असेल त्याची रेंज किती आहे, 15,000 पासून 50,000 पर्यंत किंवा मग 4 लाख पासून 5 लाख पर्यंत, अशा त्या रेंज दिलेल्या आहेत. 2.5 लाख ते 3 लाख, 7 लाख ते 8 लाख, काही जे तुमचे इन्कम असेल ती रेंज तुम्हाला सिलेक्ट करायची. ओके. त्यानंतर तुमचा ऍड्रेस पूर्ण दिल्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठला आहे, तालुका प्लेस कुठला आहे, स्टेट कोणता आहे आणि पिनकोड कोणता आहे. आधार कार्डवर जो पिनकोड असेल तोच पिनकोड तुम्ही इथे एंटर करा. आता इथं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. हे महत्वाचं का, तर मोबाईल नंबरवर तुमच्या OTP येणार आहे. असाच मोबाईल नंबर द्या की जो तुम्हाला इथून पुढे पण यूज करायचा आहे, कारण ऑप्शन फॉर्म भरत असताना OTP येणार आहे. तुम्हाला जर काही करेक्शन असतील, ग्रीव्हन्स पिरियड मध्ये अपलोड करायचे असतील डॉक्युमेंट, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. बऱ्याचशा गोष्टींना तुमचा मोबाईल नंबर हा जो आहे यूज होणार आहे, त्यामुळं मोबाईल नंबर देताना जो तुम्ही यूज करत आहात असाच मोबाईल तुम्ही द्या. तुम्हाला OTP मिळेल किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा तो मोबाईल नंबर आवश्यक आहे. प्रत्येक मेसेज म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन डन झालंय तो मेसेज त्या मोबाईल नंबरवर येईल. तुमचं व्हेरिफिकेशन झालंय की नाही किंवा काही अडचणी आल्यात, सगळ्या प्रकारचा मेसेज हा त्या मोबाईल नंबरवर येणार आहे. ओके. इथं तुम्ही मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर पासवर्ड विचारता येते. आता पासवर्ड त्यांनी कसा पाहिजे, किती कॅरेक्टर मध्ये पाहिजे, त्याच्यात कॅपिटल लेटर्स पाहिजे की नाही पाहिजे, तर सगळे इन्स्ट्रक्शन दिलेत, केअरफुली रीड करा. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. इथून तुम्हाला तो व्ह्यू पण करता येणार आहे. एकदा बघून घ्या पासवर्ड बरोबर टाकलाय का, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या तो पासवर्ड आणि जो काही कॅप्चा दिला असेल XYZ तो कॅप्चा एंटर करा. सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. प्रत्येक पेजच्या शेवटी एंडिंगला तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड असा ऑप्शन दिलेला असेल, तो क्लिक केल्याच्या नंतरच आणि सगळ्या डिटेल फिल केल्याच्या नंतरच पुढचा पेज ते ओपन होणार आहे. जिथं जिथं स्टार आहे, रेड कलर मधले स्टार आहेत, ते भरणं किंवा ती फील्ड भरणं हे मॅन्डेटरी असेल, कंपल्सरी असेल. ओके. आता हे केल्याच्या नंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो कुठला मोबाईल दिला असेल त्या मोबाईलवर एक OTP येईल 6 अंकाचा. तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचं. जर काही कारणास्तव OTP आला नाही तर रिसेंट OTP असा देखील ऑप्शन तुम्हाला तिथं दिलेला आहे. ओके. OTP व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला एक असा मेसेज येईल, रजिस्टर्ड सक्सेसफुली फॉर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन. ओके. आणि एक ऍप्लिकेशन ID तुम्हाला येईल, EN पासून सुरुवात असेल. ठीक आहे. तो ऍप्लिकेशन ID नोट डाऊन करून घ्या. तो ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी कुठेतरी सेव्ह करून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. कुणालाही देऊ नका तुमचे ID आणि पासवर्ड. ओके. त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म. आता इथं ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड हे तुम्हाला एंटर करायचंय. तो ID प्रत्येक वेळेस तुम्हाला एंटर करावा लागेल. म्हणजे तुम्ही आता रजिस्टर कॅन्डिडेट झालात. इथं पण न्यू रजिस्ट्रेशन आपण क्लिक केलं होतं. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. ओके. तर हे सगळं तुम्हाला करायचं. कॅप्चा एंटर प्रत्येक वेळेस करायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरा, डॉक्युमेंट व्हेरीफाय करा, अपलोड करा, या सगळ्या गोष्टींसाठी ID आणि पासवर्ड हे तुमचं महत्वाचं असणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला साइन इन करायचं. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पुढच्या 5 मिनिटातच मी तुम्हाला सांगतोय. ओके. ओके. तर हे असेल तुमचं लॉग इन पेज, ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड प्रत्येक वेळेस एंटर करून. ठीक आहे. त्यानंतर एंटर केल्याच्या नंतर आता तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट आहात. ओके. तर तुम्हाला तुमचं इथं रजिस्ट्रेशन झालंय, तुमच्या मोबाईलला मेसेज आला असेल. ठीक आहे. आता फिजिकल स्क्रुटिनी लॉग इन केल्यानंतर हे विचार किंवा ई स्क्रुटिनी. नेमकं हे काय, फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, ई स्क्रुटिनी म्हणजे काय. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही SC सेंटर जे असतात, स्क्रुटिनी सेंटर, जवळपास बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजला, जवळपास सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजला हे SC सेंटर दिलेले आहे. तिथं जर तुम्ही जाऊन तुमचे डॉक्युमेंट दाखवताय, ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करून घेताय, व्हेरीफाय करून घेताय,
तर ती झाली फिजिकल स्क्रुटिनी. तुम्हाला ते कॉलेज निवडावं लागतं. कुठल्या कॉलेजला तुमच्या घरापासून गावापासून जवळ जे कुठलं कॉलेज असेल तिथे जाऊन तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करू शकता. आणि तोच ऑप्शन शक्यतो प्रेफर करावा. ज्या विद्यार्थ्यांना खूप अडचण असेल, बिझी शेड्यूल असेल, अशा विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलं तर मग ऑनलाईन त्यांचे डॉक्युमेंट काही जे असतील ते चेक होतील, व्हेरीफाय होतील. जर काही अडचणी असतील तर ऑनलाईनच तुम्हाला कळवल्या जाईल मेसेज थ्रू. परत तुम्हाला ते वारंवार मेसेज बघावे लागतील आणि तुमच्या काही ज्या त्रुटी असतील डॉक्युमेंटमध्ये असतील किंवा अजून काही, त्या ऑनलाईन तुम्हाला क्लिअर करून परत मेसेजचा वेट करावा लागेल. ओके, ऑनलाईन सुद्धा व्हेरिफिकेशन होत आहे, म्हणजेच ई व्हेरिफिकेशन सुद्धा होत आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी जर केली तर बेटर असेल. ओके, आता फिजिकल स्क्रुटिनीवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस ते तुम्हाला विचार की कुठलं डिस्ट्रिक्ट आणि कुठलं कॉलेज. तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडा, त्यामध्ये सगळ्या कॉलेजेसची लिस्ट येईल आणि त्या कॉलेजच्या लिस्टवर तुम्ही कुठल्या पण एका कॉलेजवर क्लिक करा. ठीक आहे, त्यानंतर एक डेट निवडायची तुम्हाला, कोणत्या डेटला तुम्हाला स्क्रुटिनी करायची. आता इथं आम्ही 18 तारीख निवडली, आज आहे 16 जुलै, तर आम्ही एक दोन दिवसानंतर 18 जुलैची निवडली. तुम्ही तोच दिवस निवडू शकता किंवा दुसराही दिवस निवडू शकता. तर स्लॉट सिलेक्ट करावं लागतं. स्लॉट सिलेक्ट करताना अशा पद्धतीने स्लॉट 18 तारखेला मग 10 ते 12 मध्ये तुम्हाला करायचं आहे की मग 2 ते 3 मध्ये करायचंय, तो स्लॉट तुम्हाला बुक करावा लागतो. ओके, बुक स्लॉट या पेजवर. तर तो तुम्ही एक स्लॉट बुक करायचा, तिथं क्लिक करायचं आणि ते केल्यानंतर तुम्हाला जे कुठलं कॉलेज अपॉइंट झालेलं आहे, तुमचं नाव येईल, आयडी येईल, जे कुठलं कॉलेज अपॉइंट झालेलं आहे त्याचं सुद्धा नाव तुम्हाला क्लिअर कट दिसेल. ओके, जर रिशेड्यूल करायचं असेल तुम्हाला ते नकोय, दुसरं करायचं असेल तुम्ही रिशेड्यूल व्हेरिफिकेशन करू शकता किंवा एससी व्हेरिफिकेशन, त्याने दुसऱ्या डेटला, त्याने वेगळ्या टायमिंगला, तर ते सुद्धा तुम्ही इथं रिशेड्यूल मधून करू शकता. ठीक आहे, आता सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्या नंतर इथं हा एक महत्वाचा पॉइंट आहे की कॅन्डिडेटनी कुठला टाईप सिलेक्ट करावा. टाईप ए जो आहे इथं महाराष्ट्र टाईप ए असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की कॅन्डिडेट पासिंग एसएससी अँड एचएससी किंवा डिप्लोमा, 10वी 12वी किंवा डिप्लोमा, ह्या गोष्टी जर तुमच्या रिकग्नाइज इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र स्टेट, म्हणजे 10वी आणि 12वी ज्यांचं महाराष्ट्र स्टेटमध्ये झालंय अशाच विद्यार्थ्यांनी टाईप ए सिलेक्ट करायचा आहे. त्यांनी अजून एक इथं सब पॉइंट दिलेला आहे, कॅन्डिडेट हु इज आयदर डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र ऑर बॉर्न इन महाराष्ट्र. म्हणजे तुमचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झालेलं, तुमचं डोमिसाइल महाराष्ट्रातलं किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रातला असं जर असेल तर तुमचा टाईप ए सिलेक्ट करायचा आहे. जेवढे महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आहेत त्यापैकी मॅक्झिमम किंवा नगर जिल्हा, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यातले जे काही मुलं आहेत, मॅक्झिमम अशा विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वी हे महाराष्ट्रातूनच झालेलं असेल तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या एरियामधलं टाईप एच येईल. आता खाली जे दिलेले पार्ट टाईप बी, टाईप सी, टाईप डी किंवा मग त्या खाली देखील जरी आपण बघितलं की नॉन रेसिडेन्स इन इंडियन किंवा अशा गोष्टी दिल्यात, एखाद्याचं 10वी महाराष्ट्रात झालंय पण 12वी बाहेर झालंय कुठल्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये, किंवा 10वी दुसरीकडे झालेले आहे, 12वी इथं झाले, तर अशानुसार तो टाईप व्यवस्थित रीड करून तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. जम्मू अँड काश्मीर मायग्रंट्स कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी टाईप दुसरा आहे. ओके, वेगवेगळे टाईप असे त्यांनी दिलेले आहेत, हे तुम्ही क्लिअर कट एकदा वाचायचे आहेत आणि त्यानंतरच हे टाईप जे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. आउटसाइड महाराष्ट्र स्टेट OMS असं सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, जे महाराष्ट्रात नाही आहेत, बाहेरचं कुठं तुमचं 10वी वगैरे झाले असेल किंवा तिथलं तुमचं डोमिसाइल असेल तर तुम्हाला OMS असं ऑप्शन टिक करता येतो. पण जनरली बरेचसे विद्यार्थी जे महाराष्ट्रात राहतात त्या विद्यार्थ्यांना टाईप ए असा येतो. तरी सुद्धा जिथं तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करायला जाताय तिथं जे कोणी गायडन्स करायला असतील त्यांना विचारून हा ऑप्शन टिक करू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर त्याच्या पुढच्या पेजवर प्रत्येक वेळेस सेव्ह अँड प्रोसीड असणारच आहे. ते केल्याच्या नंतर टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड, तुम्हाला इथं जे टाईप सिलेक्ट करायचे आहेत ना ते मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. म्हणजे तुम्ही 10वी कुठून झालेला आहात किंवा 12वी कुठून झाले आहात, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, तालुका प्लेस सिलेक्ट करायचे आणि त्याआधी एक सर्टिफिकेट सिलेक्ट करायचंय. तर ते तुम्हाला इथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट असे 2-3 ऑप्शन देतात. जनरली सगळ्या विद्यार्थ्यांकडे LC
म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे असतं. तर बरेचसे विद्यार्थी ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असं तिथं सिलेक्ट करतात. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट कुठला आहे, अहमदनगर आहे, त्यामधला तालुका प्लेस कुठला आहे ते सिलेक्ट करायचंय. त्यानंतर कॅटेगरी, तुमचा प्रवर्ग, ओपन, ओबीसी, एससी, एनटी काही जे असेल इथं त्याची लिस्ट येते. त्या लिस्ट नुसार इथं ओबीसी असेल कॅन्डिडेट तर आम्ही ते सिलेक्ट केलंय. ओके, त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचंय. तुमच्या जातीचं नाव, मग ओबीसी मध्ये काय कुणबी असेल किंवा अजून दुसरं काय असेल तर त्याची लिस्ट देखील इथे येते. तर ते तुम्हाला निवडायचंय. त्यानंतर आता ओबीसी कुणबी आपण इथं असं निवडलं असेल किंवा अजून ओपन कॅटेगरी असेल, एससी असेल, एसबीसी असेल, जे काही असेल, त्यानंतर ते एक विचारतं पहा कास्ट व्हॅलिडिटी. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. इथं नेमकं टिक काय करायचं. कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवेलेबल, हे आपण वाटलं असं थोडंसं झूम करून बघूयात. ओके, हे आपण थोडंसं आता झूम करून बघणार आहोत. इथं कास्ट व्हॅलिडिटी 3 ऑप्शन दिलेले आहेत. अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अँड नॉट अप्लाइड, असे 3 ऑप्शन्स आहेत. ओके, हे तुम्हाला बरेच म्हणजे नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा विचारतील. आता अवेलेबल म्हणजे काय की जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर तुम्ही अवेलेबल ला टिक करायचंय. जर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणजे ज्यांच्याकडे फक्त रिसिप्ट आलेले आहेत, अप्लाय केलेलं आहे तुम्ही पण सर्टिफिकेट नाही आलेलं अजून व्हॅलिडिटीचं, अप्लाय तर केलंय सर्टिफिकेट नाही आलं, म्हणजे काय की रिसिप्ट तुमच्याकडे असेल. ओके, तर ती जी रिसिप्ट आहे त्या केसमध्ये तुम्हाला त्या डिटेल्स भरावं लागतात. ती रिसिप्ट तुम्हाला कधी, कुठल्या डेटला, कुठून तुम्ही घेताय, असं सगळं ते डिटेल भरावं लागतं. जर तुमच्याकडे नसेल ते डॉक्युमेंट तर सरळ सरळ नॉट अप्लाइड असं तुम्ही म्हणून टाकू शकता. ओके, असेल, येणार असेल तर हे 3 ऑप्शन्स तुम्हाला आहेत. जनरली ज्यांच्याकडे आहेत, डॉक्युमेंटचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक बनवलेला आहे, डॉक्युमेंट रिक्वायर्ड. त्याच वेळेस मी सांगितलं होतं की तुम्ही सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. आता तुमच्याकडे जर असतील अवेलेबल तर ते बाकीचे डिटेल विचारत नाही. ओके, तर हा एक महत्वाचा पॉइंट. तसंच नॉन क्रिमिनल मध्ये पण अवेलेबल आणि अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अँड नॉट अवेलेबल अशा गोष्टी आहेत. ओके ओके, तर हे झालं कास्ट व्हॅलिडिटी विषयी. इथं आपण अप्लाइड बट नॉट रिसिव्ड केलं तर खूप सारे डिटेल्स विचारले. जर तुम्ही समजा नॉन क्रिमिनल आहे तर अवेलेबल केलं तर जास्त डिटेल ते विचारत नाहीये. ओके, अपलोड डॉक्युमेंट अपलोड करताना ते आपण पुढे बघूयातच, पण अवेलेबल जर असेल तर बेटर. ओके, सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. कास्ट कसे सिलेक्ट करायची, इथं असं सगळ्या कास्टचे नाव येतात. तुम्ही एक कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्या नंतर कास्ट पण सिलेक्ट करायची आहे. ओके, त्यानंतर ह्या अदर डिटेल्स आहेत. अदर डिटेल्स म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहेत का नाहीये, येस किंवा नॉट ऍप्लिकेबल असेल, किंवा मग तुम्ही डिफेन्स मध्ये येता की नाही आहेत, येस किंवा नो. तुमचं इन्कम ऑलरेडी आपण जे टाकलेलं असेल तेच इथं हायलाइट होईल, परत एकदा ते तिथं सिलेक्ट होईल. ओके, हा, आता इथं एक सगळ्यात महत्वाचा असा ऑप्शन आहे तो या स्लाइड मध्ये मी घेतलाय. सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे TFWS, ट्युशन फी विवर स्कीम. आता हा ऑप्शन इथं काय करायचं, येस करायचंय की नो करायचंय, कोणी येस करायचं आणि कोणी नो करायचं हे आपण बघूया. ओके, तर TFWS येस करायचंय की नो करायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. कोणी येस करायचं आणि कोणी नो करायचं. ज्यांची कॅटेगरी ओपन आणि ओबीसी आहे असे विद्यार्थी TFWS येस करू शकतात. पण त्याला एक अट आहे की तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम तुमचं 8 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. ओके, TFWS साठी ती एक पहिली अट आहे. ओके, आणि TFWS चं काय बेनिफिट आहे की समजा तुम्ही एखाद्या ओबीसी किंवा ओपन या कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्हाला एखाद्या कॉलेजची फी जी काही असेल XYZ, तर त्या फी मधली ट्युशन फी पूर्णपणे माफ होती जर तुमचा नंबर TFWS मधून लागला तर. आणि प्रत्येक कॉलेजला 60 सीट मागे 3 जागा या TFWS साठी असतात. 60 सीट व्यतिरिक्त 3 जागा या TFWS साठी असतात. पण त्या कॉलेजला आणि त्या ब्रँचला पर्टिक्युलर लागणारे पहिले 3 टॉपर विद्यार्थी असेच TFWS सीट घेऊ शकतात. उदाहरणार्थ पुण्याचं एखादं कॉलेज आहे आणि त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे. ओके, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला लागणारे त्या कॉलेजला टॉपचे 3 विद्यार्थी असतील, समजा 90% आहेत, 89 आहेत आणि 88 आहेत. हे टॉप 3 विद्यार्थी त्यांनाच TFWS मिळेल, बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
दुसऱ्या एखाद्या कॉलेजला जर हायेस्ट सिव्हिल ब्रँचला किंवा कम्प्युटर ब्रँचला 95चा गेला असेल तर 95, 94 किंवा जे काही पर्सेंटेज असतील 94 पॉईंट समथिंग असे 3 टॉपर विद्यार्थी हे TFWS मध्ये प्रत्येक ब्रँचसाठी असतात. कॉम्प्युटरला 3 वेगळे TFWS, मेकॅनिकलला 3 वेगळे TFWS, सिव्हिलला 3 वेगळे TFWS असं. त्याचं बेनिफिट असं आहे की ओपन आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फी किंवा ट्युशन फी ही खूप जास्त असते आणि जर तुमचा नंबर TFWS मधून लागला तर ट्युशन फी पूर्णपणे तुम्हाला माफ होते. ओके, फीज या बऱ्याचशा टाईपच्या असतात. ट्युशन फी असेल, डेव्हलपमेंट फी असेल, अजून कॉलेज रिलेटेड काही रजिस्ट्रेशन वगैरे फी असू शकते, त्यामधली ट्युशन फी पूर्णपणे तुम्हाला माफ होईल जर TFWS मधून लागला तर. शक्यतो NT, SC, SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी TFWS नो करायचंय. ओके, ऑलरेडी कारण त्यांना फी कमीच असते, त्यामुळे मग ट्युशन फी माफ वगैरे होण्याचा, तर त्यांनी तो ऑप्शन नो करायचा आहे. ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी TFWSचा ऑप्शन यस करायचा. आता SC, SBC, NT या कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी स्पेशल केसमध्ये ते तुम्हाला SC सेंटरवरचे अधिकारी जे असतील, स्टाफ जे असतील ते गायडन्स करतील कोणत्या केसमध्ये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी तो यस करायचा, कोणत्या केसमध्ये नो करायचा. पण एक लक्षात ठेवा, ओपन आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम तो यस करायचा आहे आणि उत्पन्नाची अट 8 लाख. ओके, तर तो आहे TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम. ओके, त्यानंतर हे अदर डिटेल्स मध्ये ऑर्फन आहात का तुम्ही किंवा मायनॉरिटी मध्ये येतात का. मायनॉरिटी ह्या 2-3 टाईपच्या असू शकतात. ओके, अल्पसंख्याक ज्याला आपण म्हणतो. ओके, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, मुस्लिम, शीख असे जे आहेत ते मायनॉरिटी मध्ये तुम्ही येतात, त्यासाठी तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट हे आवश्यक असतात. जर नसाल तर तिथे नो करा. ओके, जिथं नॉट ऍप्लिकेबल आहे, डिसेबिलिटी नाहीये, डिफेन्स मध्ये कोण नाही तर नॉट ऍप्लिकेबल करा, असेल तर यस करा. त्याचं सर्टिफिकेट मात्र तुम्हाला द्यावं लागेल. ओके, जर यस केलं तर. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्या नंतर 10वीचं तुमचं बोर्ड कुठलं होतं, महाराष्ट्र बोर्ड किंवा काय असेल, तिथे ऑप्शन्स येतात ते तुम्ही सिलेक्ट करा. 10वीचं तुमचं पासिंग इयर काय आहे, त्यानंतर सीट नंबर किती होता, ते झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं मार्क्स एंटर करायचे. आउट ऑफ 100 92 मार्क्स होते, मग पर्सेंटेज ते बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट सॉफ्टवेअर करणारच आहे. ओके, तुमचे 10वीचे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश असे 3 विषयांचे मार्क्स तुम्हाला भरायचे. त्याचबरोबर टोटल ऍग्रिगेट SSC ऍग्रिगेट मार्क्स म्हणजे 500 पैकी किती होते ते तुम्हाला एंटर करायचे. त्यानुसार तुमचे पर्सेंटेज ते कॅल्क्युलेट होतील. ओके, आता इथं 12वीचे डिटेल्स हे तुम्हाला म्हणजे मार्क्स एंटर करायची गरज नसते, पण सीट नंबर वगैरे एंटर करावा लागतो. म्हणजे काय की तुम्ही HSC पास झालेले आहात तर तुमचं बोर्ड कुठलं होतं, HSC महाराष्ट्र बोर्ड किंवा अजून काही, पासिंग इयर टाका. HSCचा सीट नंबर एकदम करेक्ट एंटर करा. ओके, जसं तुमचं नाव आहे ते एक एंटर करा. तो सीट नंबर टाकल्याच्या नंतर ह्या ज्या डिटेल्स आहेत ना ते ऑटोमॅटिक येऊन जातील. म्हणजे फिजिक्सला तुम्हाला किती मार्क्स होते, किती पैकी, बायोलॉजी तुम्हाला होतं की नव्हतं, मॅथमॅटिक्सला किती मार्क्स होते, ऍग्रिगेट मार्क्स तुमचे किती आहेत, हे सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट करतं जेव्हा तुम्ही तुमचा 12वीचा HSCचा सीट नंबर एंटर करता. ओके, असं ते बाय डिफॉल्ट तुमचे सगळे मार्क्स येऊन जातात आणि त्या फील्ड कंपल्सरी आहेत. ओके, हे झालं HSCचं. त्यानंतर JEE ची एक्झाम तुम्ही दिलेली आहे की नाही. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांनी यस टिक करा, ज्यांनी दिलेली नाही त्यांनी नो टिक करा. पण ज्यावेळेस तुम्ही एस टिक कराल त्यावेळेस ते तुम्हाला डिटेल विचारेल, तुमचा ऍप्लिकेशन नंबर JEEचा आणि बर्थ डेट, JEEच्या मार्कशीटवर जी आहे ती बर्थ डेट एंटर करायची. त्यानंतर गेट JEE स्कोर इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला JEEचा स्कोर ऑटोमॅटिकली येणार आहे. ओके, तो पण एंटर करायची गरज नाहीये. तुम्ही जेव्हा गेट JEE स्कोर डेटा असं क्लिक करता त्यावेळेस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि टोटल मार्क्स असं तुमचं बाय डिफॉल्ट ते येऊन जातं. ओके, आता या वर्षीपासून अजून एक गोष्ट नवीन आलेली आहे की त्यांनी इंजिनिअरिंगचे फॉर्म भरत असताना हे देखील विचारतात की हॅव यू अपिअर्ड फॉर नीट एक्झामिनेशन. आता हा नीटची परीक्षा जर तुम्ही दिलेली असेल, नीट 2024 स्पेशली त्यांनी मेन्शन केलंय, नीट 2024 दिलेली आहे की नाही. जर येस टिक कराल तर पुढच्या डिटेल्स तुम्हाला विचारेल ते, जर नो टिक कराल हरकत नाही. सीईटी दिलेलीच आहे, सीईटीच्या मार्क्सवर बऱ्याच जणांचं रँकिंग हे ठरलेलं असतं, पण यावर्षी त्यांनी ज्या अर्थी नीट इथं कॉलम दिलेला आहे
तर नीटचे जर तुम्ही दिली असेल तर त्याला यस टिक कराच, कुठेतरी त्याचं बेनिफिट होईल. याच वर्षी ते नवीन आलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड परत एकदा करायचंय. आता इथं तुम्हाला तुमचे फोटोग्राफ आणि साईन अशा अपलोड करायचं. ही जी टॅब आहे फोटोग्राफला सिलेक्ट करा, छायाचित्र आणि स्वाक्षरी असं ते मराठीमध्ये पण दिलेलं आहे त्यांनी. तर ही जी स्क्रीन आहे इथं तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचे. तुमचा जो फोटोग्राफ असेल, कुठलेही डॉक्युमेंट असतील, 500 KB आत असणं आवश्यक आहे. आणि इथं त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत, जेपीजी फॉर्मॅट पाहिजे किंवा काय, जेपीजी पीएनजी या फॉर्मॅटमध्ये तुमच्या इमेज अलाउड असतील. ओपन हे जे दिलंय ओपन म्हणून तुम्ही ब्राउज करू शकता. फोटो तुमचा ब्राउज करा आणि तो फोटो इथं येईल. ओके, त्यावेळेस तुम्ही ओपनला क्लिक कराल त्यावेळेस तुमचा फोटो असा इथं आलेला असेल. ओके, अशा पद्धतीने तो फोटो असेल. त्याचबरोबर जेव्हा इथं सिग्नेचर तुम्ही सिलेक्ट कराल, तुमचा फोटो ऑलरेडी इथं आलेला असेल, सिग्नेचर घ्या, ओपन म्हणा आणि अपलोड म्हणायचं. जे फोटोच्या वेळेस सुद्धा आणि सिग्नेचरच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस अपलोड म्हणाल त्यावेळेस ते अपलोड होईल. जर तुमचा फोटो थोडासा मोठा असेल, साईन थोडं मोठा असेल, क्रॉप करण्यासाठी सुद्धा ऑप्शन तिथं दिलेला आहे. रिलोडचा देखील ऑप्शन तिथे आहे. ओके, असे 3-4 ऑप्शन तिथे दिले आहे. ओपन मधून तुम्ही ब्राउज करू शकता, जिथं तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह असेल तिथून ब्राउज करा आणि अपलोड करा. अपलोड ज्यावेळेस बटन क्लिक कराल त्यावेळेस ती इमेज अशी इथे येईल आणि फोटो आणि तुमची साईन अशा गोष्टी इथे येतील. ओके, सेव्ह अँड प्रोसीड करा. यानंतर आपल्याला बघायचं आहे की डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे. ओके ओके, तर आता बघूयात डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे. तुम्ही फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्याच्या नंतर हे पुढचं पेज ओपन होईल. जी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली असेल, आता आपण मगाशी बघितलं की ओबीसी आपण सिलेक्ट केली होती म्हणून एवढे सारे डॉक्युमेंट्स आले. एखाद्याने अजून वेगळी कॅटेगरी सिलेक्ट केली असेल त्यानुसार ते येतील. ज्यांची कोणाची ओपन कॅटेगरी असेल तर त्यांना एवढे सगळे डॉक्युमेंट्स येणार नाही. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट येणार नाही. ओके, तर इथं डॉक्युमेंट्स नेम आहे, अपलोडचं साईन आहे, व्ह्यू आहे आणि एडिट आहे. व्ह्यू मध्ये अजून काहीच नाहीये कारण आपण काही अपलोड केलं नाहीये. प्रत्येक डॉक्युमेंट रीड करायचं, इंडियन नॅशनॅलिटी. ओके, आणि इथं दिलंय की अपलोड. अपलोडच्या चिन्हावर क्लिक करायचं. त्याआधी तुम्हाला एका फाईलमध्ये, डी ड्राईव्ह मध्ये किंवा कुठल्याही ड्राईव्ह मध्ये, डेस्कटॉपवर एका छोट्याशा फाईल मध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स हे पीडीएफ फाईल मध्ये कन्व्हर्ट करून ठेवायचे. फोटो जरी केला तरी हरकत नाहीये, पण पीडीएफ असलेलं बेटर. ओके, तर त्या पीडीएफ किंवा जी कुठली फाईल असेल ती 500 KB आतमध्ये पाहिजे. ओके, 500 KB जर तुम्ही वर अपलोड करायला जाल तर ती अपलोड होणार नाही, एरर दाखवेल. ओके, 500 KB आतमध्ये ती फाईल असू द्या. फाईल आता पहिलं इंडियन नॅशनॅलिटी ज्यावेळेस तुम्ही अपलोडला क्लिक कराल त्यावेळेस काय होईल की तुम्हाला इथे ब्राउज करायला विचारतील आणि ते डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करायचं आणि अपलोड करायचं. ज्यावेळेस अपलोड करायला विचारेल त्यावेळेस अशी एक स्क्रीन ओपन होईल. ओके, ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओपन, त्यानंतर सिलेक्ट करायचंय, ते डॉक्युमेंट इथे दिसेल तुम्हाला आणि अपलोड इथं क्लिक करायचंय. ओके, इथून ब्राउज करायचं ओपन मधून. जर काही चेंजेस करायचे असतील, क्रॉप वगैरे करण्याची संधी तुम्हाला इथे दिलाय, त्यांनी एक ऑप्शन दिलाय आणि अपलोड केल्याच्या नंतर ते डॉक्युमेंट अपलोड होईल. आता इथं एक दिलंय बघा एंटर बारकोड. हे कुणासाठी असेल, नॅशनॅलिटीला किंवा काही जे डॉक्युमेंट आहे, समजा कास्ट व्हॅलिडिटी आहे, डोमिसाईल आहे, अशा केसमध्ये तुम्हाला एंटर बारकोड असं ते विचारलं जातं. फाईन, एंटर बारकोड विचारल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटवर जो बारकोड असेल तो नंबर इथं टाकायचा आहे आणि तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट ते अपलोड कराल त्यावेळेस इथं व्ह्यू असे दोन्ही पण येतील. ठीक आहे, 2 डॉक्युमेंट इथं अपलोड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ही पीडीएफ व्ह्यू सुद्धा करता येणार आहे. म्हणजे तुम्ही जे नॅशनॅलिटी अपलोड केलंय, जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड केलंय, तुम्हाला इथून परत बघता येईल तेच अपलोड झालंय की नाही. ओके, त्याच पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. जर इन केस असं वाटलंय की अरे चुकून तुमच्याकडून सिलेक्ट करताना जर नॅशनॅलिटीच्या ऐवजी वेगळे डॉक्युमेंट सिलेक्ट झालंय तर तुम्हाला इथं डिलीटचं देखील ऑप्शन आहे. ओके ओके, तसंच आपल्याला बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत. ज्यास अपलोड कराल त्यावेळेस इथं ती पीडीएफ दिसेल, फोटो असेल तर फोटो दिसेल. ओके, आता हे कास्ट व्हॅलिडिटीचे डिटेल ज्यावेळेस तुम्ही भरताय
म्हणजे जिथं तुम्ही हे कास्ट व्हॅलिडिटी सिलेक्ट कराल, अपलोड म्हणाल, त्यावेळेस अजून ह्या 2-3 गोष्टी विचारतायत. काय तर बारकोडचा नंबर, दुसरी गोष्ट इश्युइंग ऑथॉरिटी. मग ते डेप्युटी कलेक्टर कडून घेतलंय की सब डिव्हिजनल ऑफिसर कडून तुम्ही घेतलंय, तिथं ते ऑप्शन्स येतील, ते तुम्ही सिलेक्ट करायचंय. तुमच्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर बघायचंय कोणाचा स्टॅम्प आहे. सब डिव्हिजनल ऑफिसरचा असेल तर मग तसं तो सिलेक्ट करा, डेप्युटी कलेक्टर असेल तर तसा तो सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि तालुका प्लेस जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर ओपन मधून ती फाईल अपलोड करायची आहे. अपलोड मधून चेंजेस इथून होतील आणि अपलोड झाल्याच्या नंतर आता हे सोशल वेलफेअर स्क्रुटिनी कमिटी किंवा ते ऑप्शन्स तुम्हाला तिथे येतील, ते तुम्ही सिलेक्ट करायचे. प्रत्येक गोष्टीला हे व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल, त्यानुसार हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं दिसतील. ऑप्शन्स हे करेक्ट टिक करा, त्यानंतरच डॉक्युमेंट हे अपलोड करा. ठीक आहे. तर आता जसे जसे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल, समजा पहिले 5 डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत, तर तुम्हाला इथं ते व्ह्यू करता येतील, बघता येतील. बाकीचे जे अपलोड झालेले नाहीये तिथं मग हे चिन्ह येतील अपलोडचे, ते साईन दिसेल. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही सगळे डॉक्युमेंट अशा पद्धतीने अपलोड कराल, एका विद्यार्थ्याच्या बाबतीत झालं की त्यांनी HSC ऐवजी SSCचं मार्कशीट म्हणजे 12वीच्या ऐवजी 10वीचं मार्कशीट अपलोड केलं होतं. जरी केलं असेल या स्टेज पर्यंत तुम्हाला इथं व्ह्यू करता येतं. जर चुकीचं असेल तर तुम्ही इथून डिलीट करा. एडिटचं ऑप्शन त्यांनी दिलं तर डिलीट करा आणि परत एकदा व्यवस्थित योग्य डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचंय. एकदा खात्री करून घ्यायचीच आहे ह्या पेजवर नॅशनॅलिटी तेच आहे का, HSC तेच डॉक्युमेंट आहे का, खात्री झाल्याच्या नंतरच पुढे जायचंय. ओके. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला असं दिसतील, पण ज्यावेळेस तुम्ही ओपन करून बघाल ना तर तेच डॉक्युमेंट आहे का, थोडंसं स्क्रोल करून बघा, सगळं डॉक्युमेंट क्लिअर दिसेल. ओरिजिनल डॉक्युमेंट आहे की नाही, बरोबरच्या टिक आहेत की नाही, किंवा कुठे क्वेश्चन मार्क आहे, हे सगळं चेक करून मगच तुम्ही पुढच्या पेजवर जायचंय. ठीक आहे. JEEचं मार्कशीट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचंय. फिजिक्स CET, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ म्हणजे PCM ची CET ज्यांनी दिली तो देखील अपलोड करायचंय. जे PCB ची सिलेक्ट CET हे टिक करतील त्यांना ते सुद्धा मार्कशीट अपलोड करायचं आहे. ओके. सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्या नंतर आता इथे आहे की फी पेमेंट. तर ऍप्लिकेशन फी किती रुपये आहे कॅटेगरीनुसार ते व्हॅरी होईल. आणि अजून एक गोष्ट, आता इथं ओबीसी कॅटेगरी आहे 800 रुपये त्यांनी दाखवलंय. ठीक आहे. पण अजून एक MSCET ऍप्लिकेशन फी पेड, तुम्ही CETचा फॉर्म भरताना 800 रुपये पे केलेले होते ऑलरेडी, 800 रुपये. म्हणून मग तुम्हाला या ऑनलाईन ऍप्लिकेशनची फी 0 असेल. काही केसेसमध्ये, काही कॅटेगरीमध्ये जर इथं 600 रुपये तुम्ही पेड केले असतील त्यावेळेस, तर इथं 200 रुपये येतील फी पेड करायचे. जर ते आले तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच ते पे करायचे लगेच तिथल्या तिथेच. या केसमध्ये, या विद्यार्थ्याच्या केसमध्ये त्यांनी CETच्या वेळेस ती फी पे केलेली होती, सगळ्याच विद्यार्थ्यांनी केलेली आहे. म्हणून मग इथं त्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फी ही नील आली. म्हणजे ऑलरेडी त्यांनी फी पे केलेली आहे, तर सेपरेट तुम्हाला इथं पैसे लागणार नाहीत. ओके. हे एकदा क्लिअर करून घ्या. ज्यांना भरायचे असतील त्यांनी ऑनलाईन तिथलं तिथं भरायचंय, नंतरच पे करायचं. या केसमध्ये CETच्या वेळेस भरलेले असल्यामुळं इथं नील आलेलं आहे. ओके. म्हणजे या पोझिशनला, या कंडिशनला त्याला फी भरायची नाहीये. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म, तुमचं नाव वगैरे हा डाउनलोड करता येतो. तुम्ही हे सगळं चेक करायचं एकदा, तुमचं नाव वगैरे तुम्ही जो काही थोडंसं स्क्रोल करा, मोठा फॉर्म आहे तो, फॉर्म वरल्या सगळ्या डिटेल्स एकदा चेक करा. जर करेक्ट नसतील तर परत तुम्हाला एडिट करता येतो फॉर्म. ओके. जर करेक्ट असतील तर हरकत नाही. आणि सगळ्यात शेवटी त्या फॉर्मच्या डॉक्युमेंटची लिस्ट आलेली असेल. ह्या ज्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे, तुम्ही जे कुठलं स्क्रुटिनी सेंटर, जे कुठलं कॉलेज सिलेक्ट केलं असेल त्या कॉलेजवर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट ऑलरेडी शो केलेलेच असतील, त्यानंतरच ते अपलोड केलेले असतील. ओके. पण एवढ्या सगळ्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्सचा सेट हा तुम्हाला त्या स्क्रुटिनी सेंटरवर द्यायचा असतो. जनरली प्रत्येक स्क्रुटिनी सेंटर हे काय करतं की एक झेरॉक्स सेट त्यांच्याकडे ठेवतं ऍज अ प्रूफ, तुमचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलंय, तुमची स्क्रुटिनी त्यांनी केलंय. आणि एक डॉक्युमेंट सेट हा तुम्हाला स्टॅम्प करून, साईन करून परत रिटर्न देतं. ऍप्लिकेशन फॉर्म, रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आणि सगळे डॉक्युमेंट्सवर स्टॅम्प आणि साईन हे करून तुम्हाला, ऑथोराइज साईन हे करून तुम्हाला ते परत रिटर्न दिला जातो, एक झेरॉक्सचा सेट. आणि
ते झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलला एक मेसेज येतो की तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही. सक्सेसफुली झालं असेल तर तसा तुमच्या मोबाईलला मेसेज येईल. आता त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी लॉग इन कराल, ठीक आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे मी की तुमचं रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन असेल, जेव्हा कधी लॉग इन करून बघाल ह्या ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत, टोटल 10 स्टेप्स आहेत. 10 पैकी तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेल्स कंप्लीट केलेले आहेत, कॅन्डिडेट टाईप कंप्लीट केला आहे, तुमचे जे काही अदर डिटेल्स असतील क्वालिफिकेशन वगैरे सगळं फिल केलेलं आहे, फोटोग्राफ अपलोड केलेले आहेत, डॉक्युमेंट अपलोड केलेत, जे काही अपलोड केले ते सगळं ग्रीन मध्ये येईल, म्हणजे कम्प्लीट असा वर्ड असेल, कम्प्लीट आणि ग्रीन कलर मध्ये. तिथं इनकम्प्लीट किंवा पेंडिंग असेल तिथं रेड कलर मध्ये इनकम्प्लीट असं दिलं असेल. आता इथं आपण तर सगळं केलंय, मग इनकम्प्लीट काय दाखवतोय तर कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म ऍट स्क्रुटिनी सेंटर, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी सेंटरचे जे कोणी स्टाफ असतील त्यांच्या लॉग इन मधून ते व्हेरिफिकेशन लगेच कन्फर्म होत नाही, तर थोडासा वेळ जाईल आणि तुम्हाला तो मेसेज येईल तसा. ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला इथं स्टेटस ते ग्रीन मध्ये येईल. ओके, आता इथं अजून एक टॅब असेल की टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट किती होते, 11 होते या केसमध्ये. तुम्ही फिल किती केलेत, 11, सगळे अपलोड केलेले ग्रीन मध्ये आहे. आणि इथं रेड जे आहे टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू बी अपलोडेड, राहिलेले किती आहेत तर 0, म्हणजे काहीच राहिले नाहीयेत, सगळेचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेत. हे कम्प्लीट कधी होईल, ज्यावेळेस तुमचं FC मधून व्हेरिफिकेशनचा मेसेज तुम्हाला येईल, त्यावेळेस तुम्ही लॉग इन करून बघा. कदाचित ते 1 तासात होईल, 10 मिनिटात होईल, 15 मिनिटात होईल, 2 तासातही होईल. त्यानंतर तुम्हाला तो मेसेज येईल आणि ते कम्प्लीट असं तुम्ही नंतर लॉग इन करून बघू शकता. तर अशा पद्धतीची ही सगळी प्रोसिजर आहे. हे सगळीकडे कम्प्लीट आलं पाहिजे, असं सगळं रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. कोणाला जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि आपले अपकमिंग व्हिडिओज हे असतील की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, सीट मॅट्रिक्स कसं बघायचं, वॅकन्सी पोझिशन काय असते, प्रत्येक कॉलेजची कट ऑफ लिस्ट, अलॉटमेंट ऑफ कॉलेजेस, ह्या सगळ्या नॉन कॅप राऊंड्स हे सगळे व्हिडिओ घेऊन मी लवकरच आपल्या समोर येत आहे. तर माझ्या चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.